बोला साहेब. करण्याचा निर्णय घेतला. तरी सुद्धा काही मित्रमंडळ असतील, कार्यकर्ते असतील, ते आपापल्या परीने थोडं थोडं लहान मुलांना काहीतरी कार्यक्रम राबवतो. कारण शेवटी कार्यकर्त्यांचा एक उत्साह असतो. जरी मामाने तो येऊन जरी घालून दिला असला तरी कार्यकर्त्यांचा काही ना काहीतरी कार्यक्रम करतायत. आणि खरंच बाबांना एक दीर्घायुष्य लाभो. बाबांच्या हातून आभार मानतो. आम्हाला इथं बोलवलं, सन्मानित केलं, त्याबद्दलही आपले मनापासून आभार. सर्वच मुलांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा. खूप खूप स्वागत. मी आता प्राथमिक स्वरूपामध्ये इथं विद्यार्थी आहेत. आपण त्यांना खरं तर आज कराड दक्षिणचे कार्यसम्राट आमदार आदरणीय अतुलजी बाबा भोसले यांचा आज वाढदिवस. बाबांच्या सूचनेनुसार आज अजितदादांच्या दुःखद निधनामुळे वाढदिवस न करण्याच्या सूचना आदरणीय बाबांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. परंतु आज देशमुख कुटुंबाने जो शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा जो कार्यक्रम घेतला तो खरंच सुप्त उपक्रम त्यांनी हाती घेतला. आज ह्या निरागस मुलांच्या चेहऱ्यावरती जो आनंद दिसतोय त्या आनंदाचं रूपांतर आदरणीय अतुलबाबांच्या दीर्घायुष्यात हो ह्या शुभेच्छा मी या ठिकाणी देतो. तसेच आदरणीय अतुलबाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व देशमुख कुटुंबियांना असंच इथून पुढे सुप्त उपक्रम हाती घ्यावेत ही विनंती करतो. धन्यवाद. आज अतुलबाबा सुरेश भोसले यांचा वाढदिवस. माननीय आमदार साहेबांचा वाढदिवस खरं तर आज करू नये अशा त्यांच्या सूचना होत्या. परंतु देशमुख कुटुंबियांनी आज एक स्तुत्य उपक्रम घेतला. तो म्हणजे या इथल्या अंगणवाडीतल्या सर्व विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप केलं. खरं तर अंगणवाडीतले विद्यार्थी तसे दुर्लक्षितच राहतात, पण अशा दुर्लक्षित घटकांच्याकडे सुद्धा कोणीतरी सामाजिक कार्यातून त्यांना न्याय दिला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आज देशमुख कुटुंबियांनी या ठिकाणी या अंगणवाडीतल्या विद्यार्थ्यांना जे काही ड्रेस वाटप केलं आहे त्याच्याबद्दल त्यांच्या मनापासून मी आभार मानतो. माननीय अतुल बाबांना मी दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून सत्कार्य सत्कर्म घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अतुल बाबांना सुद्धा मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि देशमुख कुटुंबियांना सुद्धा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. बोला साहेब.